नमस्कार, मी अमित गद्रे. तुम्ही पाहता न्यूज 18 लोकमत. आणि नेपाळमधून अतिशय मोठी बातमी आपण बघूया. नेपाळमध्ये मोठी अनागोंदी माजलेली आणि आक्रमक झालेल्या युवकांनी नेपाळची संसद पेटवलेली आहे. त्यासोबतच नेपाळच्या न्यायालयाच्या परिसरात सुद्धा मोठ्या प्रमाणात आग लावण्यात आलेली आहे. युवकांनी नेपाळच्या मंत्र्यांच्या घरावरती हल्ला केलेला आहे आणि जिकडे तिकडे नुसता गोंधळ माजल्याचं बघायला मिळत आहे. नेपाळमधील आंदोलनानंतर मंत्र्यांनी देश सोडायला आता सुरुवात केलेली आहे. तर नेपाळचे पंतप्रधान केपी ओली शर्मा यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिलाय. तर बालेन शाह यांनी नवीन सरकार बनवण्यासाठी आता हालचाली सुरू केल्याची माहिती समोर येते. नेपाळमध्ये सरकारने सोशल मीडियावरती निर्बंध लादण्याचं कारण झालं आणि तरुणाई चांगलीच आक्रमक झालेली आहे. त्यानंतर आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवरती मोर्चा नेला. अनेक ठिकाणी हिंसा झाली आणि त्यानंतर सोशल मीडियावरील बंदी मागे घेतली असली तरी सुद्धा आंदोलक जे आहेत ते मागे हटायला तयार नाहीयेत. नेपाळमधील भ्रष्टाचार संपवावा, पोलीस व्यवस्थेत सुधारणा व्हावी यासह अनेक मागण्या या आंदोलकांनी केलेल्या आहेत आणि या मागण्यांसाठी आंदोलकांनी संसदेच्या आवारामध्ये आग लावलेली आहे. तसंच मंत्र्यांच्या घरांना सुद्धा आग लावल्याची माहिती समोर येते आहे. त्यामुळे नेपाळमध्ये सध्या फक्त आगीचं आणि धुराचं साम्राज्य असल्याचं दिसून येत आहे. तर नेपाळमधली आपण सगळी दृश्य बघतोय. नेपाळमध्ये दुसऱ्या दिवशी सुद्धा तशीच काहीशी परिस्थिती बघायला मिळते. अतिशय आक्रमक आंदोलक आपल्याला बघायला मिळत आहेत. जेन झी आंदोलक आहेत आणि अतिशय आक्रमकतेने आपल्याला अनेक ठिकाणी आग लावल्याची बघायला मिळते. अनेक लोकांना मारहाण करण्यात आलेली आहे. अनेक जे तिकडचे कार्यकर्ते आहेत त्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात इजा झाल्याचं बघायला मिळते, कारण पोलीस बंदोबस्त सुद्धा तितक्याच मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आलेला होता. नेपाळमधली आपण सगळी दृश्य बघतो. अनेक ठिकाणी आग लागल्याची दृश्य सध्या समोर येत आहेत. अनेक नेत्यांच्या घरांची तोडफोड या ठिकाणी केलेली आहे. अनेक ज्या महत्त्वाच्या वास्तू आहेत त्या ठिकाणी सुद्धा आग लावण्याची दृश्य सध्या समोर येत आहेत. अनेक ठिकाणी तोडफोड झालेली आहे. दरम्यान बालेन शाह नेपाळचे नवे पंतप्रधान होण्याची शक्यता सुद्धा वर्तवली जाते. मोठ्या हालचाली घडताना दिसत आहेत. धगधगतं नेपाळ आपण बघतोय. एकीकडे माजी पंतप्रधानांना मारहाण करण्यात आल्याची गंभीर दृश्य आपण बघतोय, तर दुसरीकडे अर्थमंत्र्यांना सुद्धा मोठ्या प्रमाणात मारहाण करण्यात आलेली आहे. न्यूज 18 लोकमतचे संपादक मंदार फणसे आपल्यासोबत आहेत. मंदार सर, आपण बघतो नेपाळमधली जी परिस्थिती आहे ती अतिशय आता बिघडलेली दिसते. खरं तर आजचा दुसरा दिवस आहे. परिस्थिती सुधारण्यापेक्षा ती अधिकच बिघडलेली आपल्याला बघायला मिळते. नक्की एक आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की हा प्रश्न केवळ नेपाळपुरता नाही आहे, तर आत्ताच्या या क्षणाला सगळ्या एशियामध्ये, सगळ्या आशियन कंट्रीज जेवढ्या ज्या आहेत त्या सगळ्या देशांमध्ये अशा प्रकारची कुठे ना कुठे सगळी हालचाल सुरू आहे आणि कुठे ना कुठे एक प्रकारचं अराजक हे माजलेलं आपण बघतोय. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा त्यातला हा आहे की जस्मिन रेव्होल्यूशन हा जो शब्द आपण गेले काही काळ ऐकतोय, ज्याच्यामध्ये नागरी जो रोष आहे, नागरी क्रांती जी आहे ती त्यावेळेच्या जे काही तिथले ज्या सत्ताधारी आहेत त्यांच्या विरोधामध्ये झालेली आहे. आणि ही जी जस्मिन क्रांती आहे त्याचाच एक ट्रेंड म्हणून येणाऱ्या काळामध्ये आपल्याला बघायला मिळतोय की अनेक ठिकाणी आणि खास करून आशियाई कंट्रीमध्ये अशा प्रकारचा जो रोष आहे तो आपल्याला पाहायला मिळालेला आहे. हा रोष जो आहे तो जसा नेपाळमध्ये जेन झीनी सुरू केलेला आहे. जेन झी याचा अर्थ अर्थातच आपल्या सगळ्यांना माहिती आहे की ही जी तरुण पिढी आहे त्या तरुण पिढीनी कुठल्या ना कुठल्या त्यांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पूर्ण होत नाही आहेत आणि त्यांच्यातली बेरोजगारी जी वाढत चाललेली आहे त्याच्या पार्श्वभूमीवरती त्यांच्यातला जो खतखत्ता जो असंतोष आहे तो व्यक्त केलेला आहे. एक जो ट्रेंड पाहायला मिळालेला आहे आपल्याला, तो ट्रेंड असा आहे की इंडोनेशिया असेल, म्यानमार असेल, बांगलादेश असेल, नेपाळ असेल किंवा अगदी श्रीलंका असेल, या सगळ्या आशियाई कंट्री आणि खास करून आपल्या भारताच्या अवतीभोवतीच्या हे जे शेजारी देश आहेत या देशांमध्ये जो तरुण वर्ग आहे तो तरुण प्रचंड असंतोष आहे. त्या तरुणांमध्ये एक प्रकारची नैराश्य आहे, एक प्रकारची निराशा आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेतरी समाज माध्यमं जी आहे, सोशल मीडिया जो आहे त्याच्यावरती व्यक्त होण्याची जी प्रक्रिया सातत्यानं सुरू असते. आपण पाहतो की छोट्या छोट्या कुठल्या इश्यूजवरती हा जो सगळा समाज आहे तो कुठल्या ना कुठल्या प्रकारे सातत्यानं व्यक्त होत असतो आणि हा सगळा व्यक्त होता तो रोष कुठेतरी त्याचा आगडोंब उसळतो आणि हा जो आगडोंब उसळतोय त्याचा अर्थ आपल्याला समजून घेतला पाहिजे. खास करून हा जो आगडोंब उसळतोय त्याला
अर्थ देताना जो हिंसक त्याच्यातला प्रभाव जो आहे तो ज्यावेळेला समोर येतो त्यावेळेला त्या वेळच्या त्या ठिकाणच्या त्या देशातल्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये हा दोष तिथे आपल्याला जाताना दिसतोय। यातला सगळ्यात महत्त्वाचा भाग जो आहे तो जेनझीनी एक ट्रेंड चालवला होता नेपाळी सगळ्या समाज माध्यमांवरती आणि तो नेपोटिझमच्या विरोधात म्हणजे तिथल्या घराणेशाहीच्या विरोधामधला हा ट्रेंड होता। जे सत्ताधीश आहेत जे सत्ताधारी आहेत त्यांच्यातली जी मगरुरी आहे त्यांच्यातला जो एक माज आहे तो त्या समाजाला नकोसा झाला होता आणि तो समाज त्याच्यामुळे संपूर्णपणे क्रोधित झालेला होता आणि या तरुण मुलांनी हा ट्रेंड चालवला होता आणि कुठेतरी या सगळ्या ट्रेंडमधनं हळूहळू एक प्रकारचं वातावरण जे आहे ते तिथे तयार होत गेलं आणि त्या वातावरणाची ठिणगी ज्यावेळेला पडली ज्यावेळेला राज्यकर्ते आणि हे जे सगळे नागरिक आहेत त्या नागरिकांमध्ये एक मोठी दरी निर्माण होते, अविश्वासाची दरी निर्माण होते आणि त्याचबरोबरीनं राज्यकर्त्यांना असं वाटू लागतं की आपण जे करू हम करे सो कायदा अशी ज्यावेळेला राज्यकर्त्यांमध्ये एक भावना निर्माण होते त्या भावनेतनं नेपाळमध्ये राज्यकर्त्यांनी तिथल्या समाज माध्यमांवरती बंदी घातली कारण त्यांना आता लक्षात यायला लागलं की या समाज माध्यमांवरती तो रोज जो आहे तो प्रचंड वाढत चाललेला आहे। ही बंदी ज्या वेळेला घातली गेली त्यावेळेला नेपाळमधला जो तरुण जो आहे तो रस्त्यावरती उतरला आणि त्यातून ही सगळी क्रांती आपल्या डोळ्यासमोर होताना दिसते। ती हिंसक क्रांती आतापर्यंत 20 लोकांचा त्याच्यामध्ये बळी गेलेला आहे। पण हे सगळं होत असताना एक लक्षात घेतलं पाहिजे की संपूर्ण आशियामध्ये अगदी आता आपण बघतोय की बांगलादेश असेल किंवा म्यानमार असेल सातत्यानं प्रत्येक ठिकाणी हा अशा प्रकारचा असंतोष दिसतोय। त्याचा अर्थ असा आहे की या समाज माध्यमांमध्ये या सगळ्या विविध प्रकारच्या सोशल मीडियामध्ये जे मत व्यक्त घेतलं जाते ते मत किमान राज्यकर्त्यांनी तरी अशा मत प्रदर्शित करण्याकडे त्याच्याकडे दुर्लक्ष केलं करता कामा नये। आणि एवढंच नाही तर हे सगळं होत असताना ह्या संपूर्ण आशियामध्ये हा जो असंतोष खतखततोय तो आपल्यापर्यंत येऊन पोहोचणार आहे। आपण भारतीय म्हणून ज्यावेळेला एक देश म्हणून इथे सगळेजण उभे आहोत त्यावेळेला ह्या देशामध्ये सुद्धा हे जे आपल्या आसपासचे जे शेजारी आहेत त्यांच्यातला असंतोष जो आहे तो आपल्या देशापर्यंत सुद्धा येऊ शकतो अशी ही सगळी परिस्थिती आहे। कारण कुठेतरी एक प्रकारे हे जे सगळे नागरिक आहेत ते नागरिक काहीतरी व्यक्त करू पाहत आहेत, काहीतरी व्यक्त होऊ पाहत आहेत आणि ते व्यक्त होणं जे आहे ते त्या वेळेच्या सत्ताधीशांना त्या वेळेच्या सत्ताधाऱ्यांना समजणं आणि समजून घेणं फार गरजेचं आहे। अगदी खरं आहे म्हणता सर, तुम्ही सोबतच राहा। नेपाळमधून अजूनही काही दृश्य आहेत ती सुद्धा आपण एकदा बघूया। ये देश हमारा है, ये जिंजी लोग का देश है। ये नेता लोग सब भाग गया, ये नेता लोग काम चोर है, भ्रष्टाचारी है और ये देश के लिए ये जिंजी ने 2 दिन में सब कुछ कर दिया। ये इस नेता सब ने हमारा 19 वर्ष खा दिया और अब हम लोग का प्रधानमंत्री होना चाहिए और अब हम ये पार्टी का नेता नहीं मानते हैं। हमारा जिंजी से प्रधानमंत्री हमें चाहिए और राष्ट्रपति हमारा उसी से चाहिए और जौन मंत्री हमारा जिंजी भाई लोग हमारा देश निर्माण करेगा, हमारा देश फिर ही उठेगा। अब स्टूडेंट को कल मार दिया गया, आप लोग देखिए 21-22, अब नंबर कितना है पता नहीं, 500 से जितना है सब इंजर्ड हुआ है। अब ये स्टूडेंट को ऐसे तरीके से मारेंगे तो कौन सा देश चलेगा? ये सब बहुत क्रूरल देश जैसा हो गया, क्रूरल शासन हो गया है। ये तो गोली का शासन ऐसा नहीं चलता है, कोई देश में ऐसा नहीं चलता है। ये एशिया में ऐसा कम्युनिस्ट शासन में आता है, इतना छोटे देश में तो कैसे चलेगा? ये कभी भी ऐसा नहीं चल रहा है। हम लोग का डेमोक्रेसी लाया, इतने आदमी मर के डेमोक्रेसी लाया, ये ऐसा डेमोक्रेसी किसको चाहिए? किसी को डेमोक्रेसी ऐसा नहीं चाहिए। आप लोग देख रहे हैं संसद भवन कितना जल रहा है, यहीं पर नेता लोग अपना भ्रष्टाचारी लुकाते हैं, बैठते हैं। अब क्या हो रहा है देखिए, देख रहे हैं आज हमारे नेपाल में संसद भवन ने पूरे जनता ने मिलके जेनजी ने मिलके आज आग लगा दिया है। कल नेपाल पुलिस ने जितना ज्यादा किया है ना, कल कमती में 19 लोगों को स्टूडेंट को नेपाल पुलिस ने गोली मारा, चुन के गोली मारा। उसने गोली मारने का एक तरीका होता है ना, गोर में मार के उसे घायल कर देने का, पर वैसा नहीं किया उसने सीधा यहाँ पर मारा है, डायरेक्ट वो मर गया है। और ये सरकार ये जो हुआ है ना, ये इतना कुछ ये सोशल बैंडिंग के लेके नहीं हुआ है। हम लोगों को चाहिए यूथ लीडर चाहिए। अब तर मंदार सर, आपण आता काही प्रतिक्रिया ऐकल्या किंवा तिकडची थेट दृश्य आपण बघितली। खरं तर भारताच्या आजूबाजूला जे देश आहेत म्हणजे अगदी बांगलादेश असेल, श्रीलंका असेल, त्यानंतर आता नेपाळ आपल्याला पेटलेला बघायला मिळतो। त्यामुळे भारताला याकडे विशेष लक्ष ठेवावं लागेल असं वाटतंय।
नक्कीच, कारण ज्यावेळेला आपल्या उपखंडामध्ये भारत हा ह्या सगळ्या उपखंडातला एक मोठा भाऊ असल्यासारखा देश आहे. या देशाने आतापर्यंत या उपखंडातल्या सर्व लहान सहान देशांमधले अंतर्गत प्रश्न असतील किंवा त्याच्यातले जे जे काही त्यांचे प्रश्न असतील त्या सगळ्या प्रश्नांकडे गांभीर्याने लक्ष दिलेलं आहे. भारतानं आतापर्यंत या सगळ्या देशांना सांभाळून घेतलेलं आहे. या देशांना ज्या ज्या वेळेला आपत्ती आली, ज्या ज्या वेळेला या देशांना आर्थिक मदत पाहिजे, ज्या ज्या वेळेला या देशांना विविध प्रकारच्या मदतीची आवश्यकता आहे ती त्यावेळेला भारताने दिलेली आहे. आणि हे सगळं करण्यामागचं कारण हे आहे की ज्या वेळेला हे देश जर का असंतोष तिथे खतखतत असेल आणि हे देश जर का अस्थिर असतील तर याचा अर्थ आपल्या ज्या सगळ्या सीमारेषा ज्या आहेत त्या सीमारेषासुद्धा तेवढ्याच त्या अर्थाने असुरक्षित राहतील. या देशात कदाचित जर का खूप जास्ती आगडोंब उसळला तर यातले अनेक लोक जे आहेत ती आपल्या देशामध्ये येण्याची शक्यता असते अशा वेळेला. आणि हे सगळं आपल्या देशाच्या स्थिरतेच्या, सुरक्षिततेच्या आणि शांततेच्या दृष्टीने अत्यंत घातक असतं. आणि त्यामुळे आपल्याला हा सगळा प्रश्न समजून घेण्याची फार गरज आहे. जो जसा प्रश्न एकीकडे बांगलादेशमध्ये येताना दिसतोय, म्यानमारमध्ये तोच प्रश्न आहे. म्यानमारमध्ये रोहिंग्या चा जो एक प्रश्न निर्माण झाला तिथल्या स्थानिक जाती जमाती आणि रोहिंग्या या लोकांमधला जो संघर्ष आहे, हे सगळे संघर्ष जे आहेत ते संघर्ष आपल्याला समजून घेतले पाहिजेत. आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की भारतासारख्या देशांनी एका श्रीलंकेसारख्या देशातल्या अंतर्गत जो वांशिक संघर्ष होता तिथला त्या संघर्षाच्या एकूण पार्श्वभूमीवरती आपण आपला पंतप्रधान गमावलेला आहे, आपल्या पंतप्रधानांचा त्याच्यामध्ये बळी गेलेला आहे. हे सगळं भारतानं ह्याच्या अगोदर पण पाहिलेलं आहे. आणि हे सगळं पाहत असताना आपल्याला एक लक्षात ठेवलं पाहिजे की केवळ शेजारी देश हाच विषय नाही आहे आता, तर आपल्या उपखंडाच्या पलीकडे चायनासारखा एक अत्यंत बलाढ्य असा जो देश आहे जो नेहमीच आपल्याकडे एक वक्र दृष्टी ठेवून असतो भारताकडे. आणि त्या व्यतिरिक्त जो जागतिक आताची जी परिस्थिती आहे, ज्या जागतिक परिस्थितीमध्ये चीन आणि रशिया आणि यांच्या समोर अमेरिका ठाकलेला आहे आणि एका बाजूनी अमेरिका हा पाकिस्तानला सुद्धा अतिशय आपल्या जवळ करताना दिसतोय. हे सगळं जेव्हा घडत असतं, चित्र दिसत असतं आपल्याला, त्यावेळेला एक देश म्हणून, एक देशातला समाज म्हणून आपण हे सगळं समजून घेतलं पाहिजे की हे किती महत्त्वाचं आहे. आणि हे सगळं जे घडत आहे ते घडत असताना त्याची जी पद्धती आहे ती गेले अनेक वर्ष, गेले किमान 15-20 वर्ष आपण पाहतोय की ही अशा प्रकारे अचानक असंतोष खतखतलेला बाहेर येणं आणि लोक रस्त्यावरती येणं अशी जी पद्धत आहे ती पद्धत विविध माध्यमातून आणि खास करून सोशल माध्यमातून, समाज माध्यमातून जाणीवपूर्वक रुजवली जाते. जाणीवपूर्वक ती पद्धत समोर येताना दिसते आणि लोकांपुढे दुसरा पर्याय त्यानंतर शिल्लक राहत नाही. आणि अशा वेळेला हा जो लोकांचा जो पर्याय असतो तो हिंसेचा पर्याय असतो. त्यांना ज्या पद्धतीचं लोकशाहीकरण अपेक्षित असतं, ज्या प्रकारची लोकशाही लोकांच्या नजरेसमोर आहे, डोळ्यासमोर आहे आणि अपेक्षित आहे, ती लोकशाही ज्यावेळेला त्यांना दिसत नाही त्यावेळेला अशा प्रकारच्या ज्या प्रतिक्रिया आहेत त्या समाजामध्ये उमटताना आपल्याला दिसतात. एक सगळ्यात महत्त्वाचा त्यातला मुद्दा हाच आहे की लोक हे अतिशय सुज्ञ असतात. आपण ज्या जेनझीला एक विशिष्ट प्रकारची टिप्पणी करत असतो, जेनझीना काही कळत नाही असं बऱ्याचदा मजेत म्हटलं जातं, पण त्याच जेनझीनी नेपाळसारख्या एका देशामध्ये जो किमान आपल्या देशा इतका सुद्धा तेवढा प्रगत देश नाही आहे, त्या जेनझीनी तिथल्या केवळ समाज माध्यमांवरती आपापलं मत व्यक्त करून एकत्रितपणे आणि कुठलाही नेता नसताना अशा प्रकारचं आंदोलन घडवून आणलं, ज्याच्यामध्ये तिथला पंतप्रधान जो आहे तो त्यांना तिथनं राजीनामा द्यावा लागला. पंतप्रधानाला आपला जीव वाचवावा लागला. मंत्रिमंडळातले इतर सगळे जेवढे मंत्री आहेत त्या सगळ्यांना काढता पाय घ्यावा लागला, पळावं लागलं, रस्त्यावरती मार खावा लागला. याचा अर्थ असा आहे की जेनझी असो किंवा लोकशाहीमधली कुठलीही यंत्रणा, कुठलाही समाज, कुठलाही वर्ग असो, या वर्गाला आपल्याला जे अपेक्षित लोकशाहीकरणामधलं त्यांचं जे स्थान आहे ते देणं या अजून पर्याय नसतो. सत्ताधीशांनी, सत्ताधाऱ्यांनी हे सुद्धा फार गांभीर्यानं लक्षात ठेवणं गरजेचं असतं. अगदी मंदार सर, खरं आणि अतिशय गंभीर अशी दृश्य समोर येत आहेत सुद्धा, पण सगळ्यात महत्त्वाची जी दृश्य आज समोर आली ती थेट सुप्रीम कोर्ट जाण्याचा प्रयत्न या आंदोलकांकडून आज करण्यात आलेला आहे. त्याला अराजक आपण म्हणतो. हे अराजक का निर्माण होतं त्याचा हा विचार केला पाहिजे. कारण शेवटी सामान्य माणूस जो असतो तो न्याय प्रक्रियेच्या जवळ असतो, त्याला न्याय हवा असतो. अनेक ठिकाणी पदोपदी ज्यावेळेला सामान्य माणसाला न्याय मिळताना दिसत नाही, अनेक ठिकाणी ज्यावेळेला सामान्य माणूस कायद्याचा आधार घ्यायला जातो, त्या देशातले हे जे सगळे संघर्ष आहेत, सत्ता संघर्ष आहेत, त्या देशातले हे जे सगळे नागरिक क्रांती आहेत, या सगळ्या ज्यावेळेला घडत असतात त्यावेळेला त्या लोकांची अपेक्षा असते की सामान्य जो माणसासाठीचा जो कायदा आहे तो कायदा किमान त्यांना
त्यांना न्याय देईल तो न्याय देताना त्यांना दिसत नाही. आपण बघितलं नेपाळमध्ये जेनझीनी सातत्यानं एक ट्रेंड चालवला होता की ह्या सगळ्या लोकांना विशिष्ट म्हणून त्यांना का फायदा मिळतोय, ही सगळी माणसं अचानक श्रीमंत का होत आहेत, ही सगळी माणसं एका वेळेला ज्या पद्धतीनं खरं तर ह्या देशाची स्थिती सुधारायला पाहिजेत त्या पद्धतीनं काम करताना का दिसत नाही. त्यावेळेला त्यांचा विश्वास लोकशाहीवरचा उडाला आणि या लोकांनी त्या जेनझीमधल्या जे काही लोक बोलत आहेत, आपण त्यांचे सगळे वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकतोय, त्याला ते म्हणतायत की आम्हाला ही अपेक्षा नव्हती, आम्हाला इथे लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी एकेकाळी घराणेशाही होती, राजेशाही होती, त्याच्यानंतर लोकशाही प्रस्थापित झाली. लोकशाही प्रस्थापित करण्यासाठी नेपाळमध्ये प्रचंड रक्त सांडलं गेलं आणि त्याच्यानंतर जर का जी लोकशाही आली आहे त्यातले जे नेते आहेत ते जर का अशा प्रकारे अपेक्षा भंग करत असतील तिथल्या नागरिकांचा, तर ते नागरिक त्या अर्थाने तिथे क्रोधित झालेले आपण बघितलेले आहेत आणि त्यांनी तिथली जी सत्ता आहे ती उलथवून टाकलेली आहे. अक्षरशः 2-3-4 दिवसाच्या एका क्रांतीनंतर तिथली सत्ता उलटली जाणं, तिथलं लोकशाही सरकार जे आहे ते तिथे उलटलं जाणं आणि तिथले पंतप्रधान जे आहेत त्यांना त्या देशातनं पळ काढावं लागणं, ही सगळी जी प्रक्रिया आहे ती एक प्रकारे आपल्याला एक स्पष्टता दाखवते की कुठल्याही प्रकारची घराणेशाही म्हणा किंवा कुठल्याही प्रकारचं ज्याला एकाधिकारशाही म्हणा, हे लोकांना फार काळ आवडत नाही, फार काळ टिकत नाही आणि त्यांना एक प्रकारची शांतता अपेक्षित असते, रोजगार त्यांना मिळणं अपेक्षित असतं. त्यांच्या अपेक्षा पूर्ण करणाऱ्या यंत्रणा ज्या आहेत, पोलीस यंत्रणा असतील, कायदेशीर यंत्रणा असतील, न्यायव्यवस्था असेल आणि लोकशाही यंत्रणा, लोकशाही प्रक्रियेतल्या जेवढ्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणांनी नीट काम करणं अपेक्षित असतं या सर्व लोकांना. आणि ते ज्या वेळेला त्यांना दिसतं की ह्या सगळ्या यंत्रणा ज्या आहेत त्या कोणाच्या तरी कच्छपी बांधल्या गेलेल्या आहेत, कुठेतरी कोणाच्या तरी फेवर करत आहेत, कोणाला तरी अधिक जास्ती फायदा मिळवून देत आहेत, त्यावेळेला त्या यंत्रणांच्या विरोधामध्ये अशा प्रकारचा क्रोध पाहायला आपल्याला मिळतो. आणि हा तसाच असा क्रोध जो आहे तो केवळ समाज माध्यमांमधनं, व्हॉट्सॲप, स्नॅपचॅट आणि अशी सगळी फेसबुक अशी वेगवेगळी माध्यमं वापरून या सगळ्या तरुणांनी हा अशा प्रकारचा तिथे संघर्ष केलेला आहे. रस्त्यावरती येऊन त्यांनी हिंसेचा मार्ग हाती घेतला आणि त्या प्रकारे त्यांनी ही सगळी तिथली सत्ता जी आहे ती उलथवून लावलेली आहे. एक खूप मोठा संदेश या सगळ्या विविध छोट्या छोट्या देशांमध्ये, अगदी इंडोनेशियापासून श्रीलंका असेल किंवा नेपाळ असेल, या सगळ्या देशांमध्ये हा जो संदेश आपल्याला मिळतोय त्यातनं आपण सुद्धा काही ना काही शिकलं पाहिजे. एक देश म्हणून आपण काहीतरी समजून घेतलं पाहिजे आणि त्याच्यातनं येणारे जे धोके आहेत ते पण सुद्धा आपल्याला ओळखता यायला पाहिजे. अगदी खरं मंदार सर, तुम्ही सोबतच राहा. दरम्यान नेपाळचा पंतप्रधान पुढचा कोण होऊ शकतो, बालेन शहा नेमके कोण आहेत हे आपण एकदा समजून घेऊया. तर रॅपर जे आहेत नेपाळचा पंतप्रधान बनणार का असा सध्या चर्चा सुरू आहे, कारण बालेन शहा सध्या काठमांडूचे महापौर आहेत आणि बालेन शहा यांची युवकांमध्ये मोठ्या पद्धतीने क्रेज आहे. आंदोलनाला पाठिंबा देत बालेन यांनी आंदोलन जे आहे ते हायजॅक केलेलं आहे. बालेन शहा पेशाने इंजिनियर आहेत, रॅपर आहेत आणि राजकारणी सुद्धा आहेत. तर रॅपच्या माध्यमातून त्यांनी भ्रष्टाचार असेल किंवा राजकीय वास्तव असेल यावरती मोठ्या प्रमाणात भाष्य केलेलं आहे. पुन्हा एकदा जाऊया मंदार सरांकडे. मंदार सर, ही क्रांती म्हणता येईल का, कारण रॅपर नेपाळचा पंतप्रधान होण्याची शक्यता आहे? नक्की, म्हणजे ही एक गंमत असते, तात्कालिक गंमत असते, कारण क्रांती म्हटल्यावरती हिंसा होत असते, क्रांती म्हटल्यावरती कायदा न पाळता संपूर्णपणे अराजक रस्त्यावरती असतं, लुटालूट असते, जाळपोळ असते आणि त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळे परस्पर विरोधी घटक या क्रांतीमध्ये त्या वेळेला सहभागी झालेले असतात आणि एक प्रकारचा पूर्ण गोंधळ तयार झालेला असतो. देश म्हणून किंवा समाज म्हणून एक खूप मोठं नुकसान या सगळ्या पार्श्वभूमीवरती सोसावं लागतं. म्हणून लोकशाही किती महत्त्वाची आहे हे आपण समजू शकतो. पण या सगळ्यामध्ये तुम्ही जो आता अमित प्रश्न सांगितला, विचारला की रॅपर एक आहे आणि तो आता पंतप्रधान बनू शकतोय का, तर निश्चितच म्हणजे कुठल्याही लोकशाहीमध्ये ज्या वेळेला आपण पाहतो की एक नेता हवा असतो आणि तो नेता, जसं आपण अगदी युक्रेनमध्ये बघितलं, झेलेन्स्कीसारखा आता तिथला जो त्यांचा प्रमुख आहे, राष्ट्रप्रमुख आहे, जो पुतीनसारख्या एका मोठ्या बलाढ्य राष्ट्रप्रमुखाशी झगडा करतोय आणि मोठं युद्ध चालू आहे, तिथे सुद्धा झेलेन्स्की मंदार सर, नवीन अपडेट समोर येतो म्हणजे नेपाळच्या राष्ट्रपतींनी सुद्धा राजीनामा दिलेला आहे. नक्की
नक्की एकूणच सगळी उलथापालथ आहे जी अपेक्षित आहे, याच्यामध्ये खरं तर धक्कादायक असं काहीच नाही, कारण अपेक्षित अशी उलथापालथ आहे आणि ही उलथापालथ होऊन नव्यानं तिथे काय आता प्रस्थापित होतंय हे पाहावं लागेल. नेपाळमध्ये नेमकं हे घडत असताना त्याच्यामध्ये मागे कोणी होतं का, काही गोष्ट वेगवेगळ्या काही देशांचे त्याच्यामध्ये काही इंटरेस्ट आहेत का, आशियाई उपखंडामधले काही देश त्याच्यामध्ये सहभागी आहेत का, त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय आणखीन कुठल्या देशांचं काही इंटरेस्ट आहे का, आणि भारताची सुरक्षितता आणि एकूण भारताचा त्याच्यामधला जो सहभाग आहे तो किती महत्त्वाचा असणार आहे येणाऱ्या काळामध्ये, हे सगळं आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्याचं कारण हेच आहे की चीनसारखा एक बलाढ्य देश गेले अनेक वर्ष नेपाळवरती सुद्धा आपली नजर लावून बसलेला आहे. नेपाळी नागरिकांनी आतापर्यंत भारताची साथ दिलेली आहे. याच्या नंतरच्या काळामध्ये नेमकं काय होईल तेही आपल्याला बघणं फार महत्त्वाचं ठरणार आहे, कारण चीन हा आता एक इतका मोठा देश झालेला आहे, एक महासत्ता झालेला आहे की या महासत्तेची येणाऱ्या काळातली काय काय त्यांच्या मनातले मनसुबे आहेत ते आपल्याला माहिती नाही आहेत, आणि हे सगळं समजून घेण्याची फार गरज आहे. कारण आणि त्यासाठीच हा नेपाळमधला जो सत्ता संघर्ष आहे, जी क्रांती आहे, ती समजून घेणं फार महत्त्वाचं आहे. ही क्रांती जी घडत चाललेली आहे ती क्रांती तिथल्या घराणेशाहीच्या विरोधामध्ये खास करून झालेली आहे, हे आपल्याला लक्षात घेतलं पाहिजे. निश्चित मंदार सर, त्यामुळे इथून पुढे सुद्धा काय काय घडामोडी होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. धन्यवाद, तुम्ही अतिशय सविस्तर पद्धतीने या विषयावरती तुम्ही बोलात त्याबद्दल.